नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का आणि कांदा भाव घसरण कशामुळे झालं, याला कोण जबाबदार आहे, त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी, अपडेट, घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या ठिकाणी सबस्क्राईब करून दुसरं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता. कांदा भाव घसरणीला केंद्र सरकार जबाबदार. लासलगाव कांद्याच्या बाजारभावात झालेल्या मोठ्या घसरणीला केंद्र सरकार जबाबदार असून योग्य वेळी निर्यात शुल्क रद्द न केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे केला आहे. एकंदरीतच लासलगाव बाजार समितीत सोमवारी दिलेल्या भेटीत शेट्टी यांनी या ठिकाणी बघितलं कांदा उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी भेटीनंतर झालेल्या चर्चेत ते बोलत होते. सध्या कांद्याला मिळणारा दर उत्पादन खर्चही भरून काढत नाही. सरकारकडे उत्पादन वाढीचा अंदाज असूनही निर्यात धोरणात वेळेवर बदल न करणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक ठरले आहे, असे ते म्हणाले आहे. एकंदरीतच केंद्र सरकारने जर वेळेत निर्यात शुल्क हटवले असते तर निर्यातीला प्रोत्साहन दिले असते तर कांद्याला भाव 2000 रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेले असते, असा दावा शेट्टी यांनी केला आहे. त्यांनी नाफेडच्या खरेदी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाफेडच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार आहे. खोट्या प्रोड्युसर कंपन्यांमार्फत कांदा खरेदी करून पुन्हा मार्केटमध्ये विक्री केली जाते, त्यामुळे भाव आणखीन कोसळतात, असाही आरोप त्यांचा आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट घेऊन धन्यवाद. भेटूया पुढे. धन्यवाद.